नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. धुळे महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे पहिला महापौर होण्याचा मान कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नगरविकास मंत्रालयामार्फत गुरुवारी ही सोडत निघण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार निवडून आले आहेत. मात्र महापौरपद कोणाच्या वाट्याला येणार हे आरक्षणावर अवलंबून आहे. साधारणपणे निवडणुकांआधी ही प्रक्रिया पार पडते, परंतु यावेळेस निवडणुकांनंतर ही सोडत होत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील सुकवत येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचा वीज पुरवठा थकीत बिलामुळे खंडित झाला होता. नगरपंचायतीच्या नफा फंडातून 1 लाख रुपये थकीत बिलापोटी भरण्यात आले असून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा कलावती माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील बालाजी नगरातून 15 ते 17 जानेवारी दरम्यान फिर्यादी चेतन संजय नेमणार वय 45 यांचे मालकीचे MH41 BW 8932 व MH18 BU 5872 असा 1 लाख रुपये किमतीचे 2 दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या. या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ईश्वर सोनवणे करत आहेत. मातोश्री इंदुबाई भदाणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानातर्फे 20 ते 22 जानेवारी दरम्यान कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्ञानेश्वर माऊली, अक्रूर महाराज, सोपान शास्त्री यांचे कीर्तन रोज रात्री 8 वाजता होईल. परिसरातील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावे असे आवाहन बाळासाहेब भदाणे, शालिनी बाळासाहेब भदाणे तसेच भदाणे परिवारातर्फे करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलावर सध्या कामाचा अभूतपूर्व ताण निर्माण झाला आहे. दिन 22 ऑगस्ट 2023च्या आकृतिबंधानुसार 1 जानेवारी 2026 पर्यंतच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची 155 पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील पोलीस नागरी गुणोत्तर आता एका पोलिसाला 1400हून अधिक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील जनतेसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. सन 2025-26 या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला आता मुदतवाढ देण्यात आली असून या अंतर्गत मिळणारी घरपट्टी म्हणजेच घरफाळा आणि पाणीपट्टीमधील 50% सवलत नागरिकांना पुढील काही महिने घेता येणार आहे. शिंदखेडा येथील विश्वास एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित VK पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच भरारी 2026 हा वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मीना विश्वास पाटील होत्या. शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणे येथील प्राचीन गुरु गोरक्षनाथ यात्रा मंगळवारपासून म्हणजेच दिनांक 20 पासून मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे मंदिरात विधिवत पूजन होईल. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील RC पटेल माध्यमिक विद्यालयात अरुणोदय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश सिकलसेल ॲनिमिया या अनुवांशिक रक्तविकारावर नियंत्रण मिळवणे असून ही विशेष मोहीम विशेषतः आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ, कला आणि सर्जनशील उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा महोत्सवांमुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व बालकांनी मनमुराद खेळून खेळाचा खरा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी आज येथे केले.
वाहनांच्या फिटनेस नूतनीकरणासाठी ऑनलाईन स्लॉट मिळत नसल्याने आणि एटीएस केंद्राच्या जाचकटींमुळे अडचणीत आलेल्या धुळे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनने आज प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक दिली. तब्बल 19 दिवसांपासून रखडलेल्या वाहन पासिंगच्या प्रश्नावर संतप्त ट्रक मालकांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर जुन्या नियमानुसार पासिंग करण्याचे आदेश मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांना निवेदन देण्यात आले. पिंपळनेर येथील नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने विज्ञान क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. कासारे, तालुका साक्री येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत थेट राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत धडक मारली आहे. शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेषतः भेटकार्ड स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.